अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदुर्जना बाजार येथील प्राचीन श्री मारुती देवस्थानाच्या जागेबाबत गंभीर वाद निर्माण झालाय। देवस्थानाची जागा कथितरित्या एका मल्टीपर्पज सहकारी संस्थेच्या नावावर नोंदवण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे। संकेत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की देवस्थानाच्या मालकीची जागा कोणतीही वैध खरेदी प्रक्रिया किंवा कायदेशीर कागदपत्रांशिवाय एका मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावानं ग्रामपंचायत अभिलेखात नोंदविण्यात आली। ही नोंद संशयास्पद असून त्यात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला। तक्रारीनुसार ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मधील नोंद 30 मार्च 2009 रोजीच्या मासिक सभेतील ठरावाच्या आधारे करण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय। मात्र संबंधित जागेची प्रत्यक्ष खरेदी झाली नसल्याची माहिती ग्रामपंचायत सचिवांनी दिल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। त्यामुळे नोंद बनावट असल्याचा संशय अधिक बळावलाय। ग्रामस्थांनी नमुना क्रमांक 8 फेरफार नोंदी व संबंधित अभिलेखाची चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आम्ही शेंदुर्जना बाजार गावचे रहिवासी असून आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे श्री मारुती देवस्थान शेंदुर्जना बाजार हे 152 रजिस्टर नंबर असलेल्या देवस्थानमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभाराची तक्रार अर्ज करण्यासाठी इथे आलेलो आहे। तक्रार अशी आहेत की यांनी विश्वस्तांनी आपसी सहमतीने ही जागा एक मंदिराची जी जागा आहे ही मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शेंदुर्जना बाजारच्या नावी करण्यात आली आहे। ती त्याचा 8 ग्रामपंचायतच्या सहाय्याने बनवून घेतला आहे। आम्ही ग्रामपंचायतमध्ये तक्रार अर्ज दाखल करता माहिती अर्ज दाखल करता त्यांनी तिथे स्पष्ट याच्यात सांगितलं की आमच्याकडे कुठलाच खरेदीपत्र आहे नाही। मग खरेदीपत्र नसताना देखील तुम्ही 8 बनवून देण्यात आला आणि विश्वस्तांनी ही जागा खरेदी किंवा दान करण्याचा अधिकार विश्वस्ताकडे नसताना तुम्ही हा भोंगळ कारभार केला असता आम्ही तहसीलदार साहेबांकडे चौकशी करून याचा पूर्ण निकाल लावून यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन केलेले आहे।